नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय पूजामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण परत 6 क्लासचा जो आता एक्झरसाइज आहे आपला, जो फर्स्ट चॅप्टर आहे आपलं 3D डायमेन्शनल शेपवर, हा सगळा संपूर्ण चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये एक प्रॅक्टिस एक्झरसाइज आहे आपल्याला आणि परत एक्झरसाइजसुद्धा एकच आहे आपल्याला. तर त्याच्यातले आपण काही क्वेश्चन पाहणार आहोत. हा तर त्याच्यातला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही पाहू शकता. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला जे तिन्ही क्वेश्चन दिले आणि त्याचे आपल्याला 4 ऑप्शन दिले, तर 4 पैकी जो करेक्ट ऑप्शन आहे त्याला आपल्याला सिलेक्ट करायचे. चला तर आता पाहूया आपण. तर पहिला क्वेश्चन तुम्ही इथं पाहू शकता काय दिलेलं आहे. व्हॉट शेप विल बी फॉर्म इन अकोर पाईप्स आर प्लेस ऑन वन टॉप ऑफ द अदर. ठीक आहे, एकावर एक पाईप ठेवल्यानंतर कोणता प्लेस अकर होतो, म्हणजे कोणता शेप आपल्याला तयार होतो हे आपल्याला सांगायचे. तिथे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे क्यूबर्ड दिलं आहे, सिलेंडर दिलं आहे, कोन दिलं आहे, क्यूब दिलं आहे. ठीक आहे, तर याच्यापेक्षा ऑप्शन जो आहे तो आपला आहे, तो आहे आपला सिलेंडर. काय आहे आपला सिलेंडर. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाच, जो की असा दिलेला आहे आपल्याला. बाय विच टू सिमिलर शेप इज हँगर ग्लास. म्हणजे हा तुम्ही इथं पाहू शकता चित्र. ठीक आहे, फॉर्म बाय. ठीक आहे, तो हा जो तुम्ही इथं चित्र पाहू शकत आहे, याचा जो शेप आहे, याचा जो आकार आहे तो कसा आहे तो आपल्याला सांगायचे. परत आपल्याकडे 4 ऑप्शन आहे इथं. क्यूब आहे, ट्रँग्युलर प्रिझम आहे, स्पियर आहे आणि कोन आहे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं की हा जो शेप आहे, ठीक आहे, तो जसं की असा प्रकारचा हा आपला शेप आहे. ठीक आहे, आणि हा असा आपल्याला दिलेला आहे. तर हा शेप कसाचा आहे, कोणता आहे तुम्हाला वाटत आहे. ठीक आहे, सांगा बरं ऑप्शन कमेंटमध्ये. तर याचं जे ऑप्शन आहे ते आहे आपला कोन. काय आहे आपला कोन येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन, जो की विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट 3 डायमेन्शनल. ठीक आहे, इथे सगळे जे एक्झाम्पल दिले आपल्याला चारी, त्याच्यापैकी 3 डायमेन्शनल शेप कोणता नाही हे आपल्याला सांगायचं. ठीक आहे, तर ऑप्शन 5 स्क्वेअर दिला आहे, स्पियर दिला आहे, सिलेंडर दिला आहे, कोन दिले. आता 3 डायमेन्शनल शेप कोणते असतात आणि 2D डायमेन्शनल शेप कोणते असतात याच्यावर मी अगोदरच व्हिडिओ बनवले आहे. 3D डायमेन्शनवर सुद्धा बनवलेले आहे आणि 2D डायमेन्शनवर सुद्धा मी बनवलेले आहे व्हिडिओचे. काही मिनी ब्लॉग म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला ते मिळतील. तर याच्यामधून जे काही ऑप्शन आहे आपला तो आहे फर्स्ट क्रमांकाचा, जो की आहे स्क्वेअर. हा झाला आपला पहिला क्वेश्चन. त्याच्यातले हे तिन्ही क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले, तर 4 पैकी तुम्हाला एक ऑप्शन काय करायचं तर लिहायचं होतं. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर सेकंड, ज्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे जे शेप आहे 3D डायमेन्शनचे त्याची संपूर्ण माहिती दिली आहे आणि तो कोणता 3D डायमेन्शनल शेप आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं नाव जे आहे तुम्हाला खाली लिहायचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता तुमच्या पुस्तकामध्ये जे आहे तुम्हाला अशा प्रकारचं जे काही तुम्ही इथं पाहू शकता ते एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे सेकंड क्रमांकाचं. तर याच्या खालीच तुम्हाला आन्सर लिहावं लागतात. परत तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहून ठेवू शकता. आता तुम्हाला हे जर प्रश्न माहीत असले म्हणजे माहिती करायची असेल तर मला लिहून घ्यायचं आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याचा या प्रश्नाचा. ठीक आहे, याची पहिला क्वेश्चनचा आपला आहे. आता सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर स्क्रीनशॉट घेऊ शकता फर्स्ट क्वेश्चनचा. चला आता मी सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. तर हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. तर तिथं पाहू आपलं सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे. ड्रॉ दिस 3 डायमेन्शनल फिगर फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड रिटर्न द नेम. ठीक आहे, आपल्याला हे जे एक्झाम्पल दिलं आहे त्याचं आपल्याला नाव पण सांगायचं आणि त्याची आपल्याला डायग्राम पण ड्रॉ करायची. ठीक आहे, तर एक्झाम्पलमध्ये पहा आपल्याला काय दिलेलं आहे. देअर आर 5 फेजेस. म्हणजे त्या आकृतीला 5 फेस आहे, 5 व्हर्टायसेस अँड 8 एजेस. म्हणजे त्याला 5 फेस असले पाहिजे, 5 व्हर्टायसेस असले पाहिजे आणि 8 एजेस असले पाहिजे. 1 फेस इज स्क्वेअर अँड अनदर रिमेनिंग आर ट्रँग्युलर. म्हणजे त्याचा एक फेस जो आहे तो स्क्वेअर आहे आणि अनदर जो रिमेनिंग जो फेस आहे त्याचा तो जो काय आहे तो आहे ट्रँग्युलर. ठीक आहे, अशी आकृती म्हणजे नेमकी कोणती हे जर तुम्हाला ओळखायचं आहे तर ती कोणती असू शकते. आपला स्क्वेअर पिरामिड. काय असं आहे ते स्क्वेअर पिरामिड. ठीक आहे, तिथं लिहून घेऊया आपण स्क्वेअर पिरामिड. आता याची एक आकृती काढायची आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सर्वप्रथम खाली एक स्क्वेअर आपण असं काढून घेऊया, कारण की तुम्हाला आकृतीसुद्धा काढा असं त्यांनी सांगितलं आहे. तर हा आपलं एक स्क्वेअर काढलेला आहे. ठीक आहे, आता याचा पिरामिड आपण काढणार आहोत. हा 1, हा 2. ठीक आहे, हे आपण थोडंसं व्यवस्थित घेऊया कारण की आपल्याला 3D डायमेन्शनल काढायची आहे. तर ही अशा प्रकारची काहीतरी ही एक आकृती येणार आहे आपली पिरामिडची. ठीक आहे, तर तुम्हाला ही आकृती व्यवस्थित काढायची. पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. पेज नंबर जो 5 आहे तुमचा. ठीक आहे, आपल्या सायन्सचा जो मॅथचा जो आपला पेज आहे मॅथचा, त्याच्यामध्ये 5 नंबरच्या पेजवर आपल्याला स्क्वेअर पिरामिडची डायग्राम आपल्याला दिली आहे. ती डायग्राम पाहून तुम्हाला क्वेश्चनच्या खाली डायग्रामसुद्धा काढायची आहे आणि तो जी आकृती आहे ही आपली ही कशाची आकृती आहे त्याचं नावसुद्धा लिहायचं. आता बघूया क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड, त्याच्यातला सेकंड. 1 फेस इज स्क्वेअर, इट हॅज नो व्हर्टायसेस अँड नो एजेस. म्हणजे त्याला व्हर्टायसेस पण नाही, एजेस पण नाही, पण एक कर्व फेस आहे. ठीक आहे, अशी आकृती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का. मी पहिले सांगितले, तुम्ही माझे पहिले व्हिडिओ पाहू शकता त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल मी संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर ही जी आकृती आहे ही आहे आपली स्पियर. काय आहे आपली स्पियर. ठीक आहे, तर इथं आपण लिहून घेऊया स्पियर. आता याची आकृतीसुद्धा काढायची आहे. ठीक आहे, सर्वप्रथम एक सर्कल काढायचा आणि त्याच्या सेंटरच्या वरून तुम्हाला थोडंसं असे डॉट डॉटमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, असे हे हाफ सर्कल दाखवावं लागणार आहे. ठीक आहे, हे झालं आपलं स्पियर काढून. ठीक आहे, आता पाहूया क्वेश्चन नंबर थर्ड.
थर्ड नंबरवर पहा आपल्याला जे दिलेलं आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. देअर आर 6 फेसेस, त्याच्यामध्ये 12 एजेस आहे, 8 काय आहे त्याच्या व्हर्टायसेस आहे. अशी आकृती कोणती आहे आपल्या जे 3D डायमेन्शनलमध्ये ते सांगायचे. ती आहे आपल्या 2 आकृत्या आहेत. एक म्हणजे आहे आपली क्यूब, ठीक आहे, एक आपली क्यूब आहे, दुसरी म्हणजे आपली क्यूबॉइड, ठीक आहे. या दोघांचे जे काही व्हर्टायसेस, फेजेस आणि एजेस आहे या सेम असतात, ठीक आहे. आता यांची आकृती पहा. पहिले तर आपण क्यूब काढू, ठीक आहे. तर तुम्ही क्यूब काढायचे पण वेगवेगळ्या पद्धती असतात, ठीक आहे. कोणाला तुम्हाला पद्धत माहीत असेल, ठीक आहे. पहा, ही पहिली पद्धत झाली. आपल्याला जर क्यूब काढायचं असेल तर सेकंड अशा प्रकारे काढू शकतो आपण, ठीक आहे. हा सेकंड हे याला जोडून काढल्यानंतर हे झालं आपलं क्यूब. ही सेकंड पद्धत आहे क्यूब काढायची. आता याच्यामध्ये तुम्हाला क्यूबॉइडसुद्धा काढायचं आहे. त्याच्यामध्ये हा क्यूबॉइड तुम्हाला घ्यावं लागणार आहे. पहिले तर रेक्टँगल, त्याच्यानंतर रेक्टँगलला तुम्हाला क्यूबॉइडमध्ये ट्रान्सफर करावं लागणार आहे. हा झाला आपला क्यूबॉइड. क्वेश्चन नंबर 4 आणि शेवटचा प्रश्न जो की असा आहे. देअर इज 1 कर्व्ह फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट सरफेस, ठीक आहे. तर ही आकृती म्हणजे कोणती आहे तर ती आहे आपली सिलेंडर्स, ठीक आहे. ती ही आकृती आपली सिलेंडर असते. आता याची आकृती आपण पाहणार आहोत, ठीक आहे. ही अशा प्रकारे आपली काय असतं तर आपला सिलेंडर हा असतो, ठीक आहे. ही झाली आपली सिलेंडरची आकृती. आता हे तर झालं आपलं सगळं जो 3D डायमेन्शनल म्हणून जो चॅप्टर आहे आपला शिकला, त्याच्यात ते सगळे एक्झरसाईज, सगळे क्वेश्चन. आणखीन काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये.